तुमची अडचण नाही आहे, कारण तुम्ही आता शरद पवार पक्ष जो आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुजुर्ग पासून तुम्ही खुर्दला आलेले आहात मुक्कामाला. फार अडचणीचं नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्द होऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुजुर्ग मध्ये कधी जाता येतं. तुम्ही खरं म्हणजे आम्हाला कशाला बोलवलं आज. गुरुजनांचा सत्कार आमच्या हस्ते, आमच्या हस्ते. एका गुरुचे आम्ही अनेक गुरु केले. एक दिवस असा येईल विक्रमजी, येस, आम्हाला उगाच असं वाटतं महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे. इथं आल्यानंतर कळालं. त्याच्यातून फार बाबासाहेब विक्रम काळे आपण आल्यापासनं आपण अधूनमधून अशा व्यासपीठांवर आलं पाहिजे. व्यासपीठावर नाही, व्यासपीठासमोर. आम्हाला उगाच असं वाटतं महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे. हो ना, काय हो, महाराष्ट्र आमच्या पाठीशी वगैरे वगैरे. इथं आल्यानंतर कळालं की नेमकं महाराष्ट्र काय आहे. मला तर कळालंच, पण माझ्यापेक्षा जास्त हे बाबासाहेबांना आणि विक्रम काळे. समाजामध्ये जी ही खदखद आहे ती समजून घेतली पाहिजे. शरद पवार पक्ष जो आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुजुर्ग पासून तुम्ही खुर्दला आलेले आहात मुक्कामाला. फार अडचणीचं नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्द होऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुजुर्ग मध्ये कधी जाता येतं. फार अडचण नाही. काय गमती जमती आहेत. बरं, साहित्यिकांना तरी कसा दोष देता येईल. एकाचे अनेक पक्ष आपणच केले. आमचं समाधानच नाही एका पक्षावर. आणि तुकाराम पाटील, तुम्ही खरं म्हणजे आम्हाला कशाला बोलवलं आज. कशाला बोलवलं. गुरुजनांचा सत्कार आमच्या हस्ते, आमच्या हस्ते. काय मला कळत नाही. गुरुजनांचा सत्कार आपल्या हस्ते. अमित देशमुख यांनी यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीपासूनच टोलेबाजीला सुरुवात केली. अजित पवार गटाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा उल्लेख करताना सोहळ्याला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खुर्दचे नेते असं त्यांनी म्हणतात. समोर उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरील सर्वोच्च मान्यवर व कवीमध्ये जोरदार हशा पिकला. अजित पवार गटाचे बाळासाहेब पाटीलही यावेळी व्यासपीठावरच उपस्थित होते. त्यांनी अमित देशमुख यांच्या या टीकेवर दिलखुलास दाद दिलेली आहे. त्यानंतर ते असंही म्हणाले की शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुद्रुक आहे. तुम्ही फक्त बुद्रुक मधून मुक्कामाला खुर्दमध्ये आले आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खुर्दमधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुद्रुकमध्ये कधी जातोय हे बघायचंच फार काही अडचणीचं नाही, असंही अमित देशमुख यांनी विक्रम काळे व बाळासाहेब पाटील यांना उद्देशून म्हणताच पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला. दरम्यान यावेळी अशाच प्रकारचं कवी संमेलन दुबईमध्ये घेण्याबाबतचाही विषय निघाला. तेव्हा अमित देशमुखांनी हालचालीच्या पक्षांतराबाबत मुश्किल टिप्पणी केली. दुबईत मराठी माणसांचा असा सोहळा होईल, तिथे कवी संमेलन होईल आणि तिथे तुम्ही याल. पण विक्रमजी, तुम्ही तिथे याल म्हणून मला दुबईच्या शेखची चिंता आहे, कारण त्यांचाही पक्षप्रवेश होऊ शकतो, असं अमित देशमुख यांनी म्हणताच व्यासपीठावर उपस्थित विक्रम काळे व बाळासाहेब पाटील यांनी त्यांना दिलखुलास दाद दिलेली आहे. त्यानंतर अमित देशमुख असं म्हणाले की इतरांचं मला माहिती नाही, पण हे आमचे मित्र आहेत. परवाच बाळासाहेब पाटलांना आम्ही प्रेमपत्र पाठवून दिलं आहे
आता त्यांचं काय उत्तर ते देतात ते माहिती नाही, असं अमित देशमुख म्हणाले. तसेच विक्रम काळे बाळासाहेब पाटील यांच्या भेटीगाठी आता दुर्मिळ झाल्या आहेत, पण आज त्यांची गाठ पडली. त्यांनी मला सांगितलं की लातूर बद्दल काही चिंता करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असं सूचक विधान त्यांनी करताच उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा हशा पिकलेला आहे. तर अमित देशमुख यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.